श्रीरविवादेवी स्वाहातो भगवता नमो धम्मं नमस्सामि सुपरिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमो तस्स भगवतो वरदो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरण गमनं सम्पूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि शिरामेरयमद्यपमात्तखाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि ईशरणेन सतिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा यपमादेन शीलसम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। दिनांक 14/12/24 को मार्गशीर्ष की इस पवित्र पावन पूर्णिमा पर आज परम सम्माननीय भिक्षुनी संघमित्रा द्वारा भारत से जो बोधि वृक्ष की बोधि ट्री की पेड़ लेकर के ये श्रीलंका गई थी भिक्षुनी संघ के साथ, और वहाँ पर उन्होंने श्रीलंका में अनुराधपुर में उन्होंने उसको रोपित किया था, जिसकी शाखाएं आज भी वहाँ पर चल रही है। साथियों, ये जो बोधि वृक्ष है उसी की शाखा भदंत आनंद कौशल्यान जी ने श्रीलंका से लाए थे और यहाँ पर रोपित किया था। और 3 शाखा लाए थे वहाँ से, एक यहाँ पे रोपा गया है और एक साधुपत सूरत नगर में कहाँ लगाया गया है और एक गोंड खैरी में वहाँ लगाया गया, अपने स्थान पर उन्होंने लगाया है। तो ये ऐतिहासिक वृक्ष जो है उसी अनुराधपुर की शाखा जिसे भिक्षुनी संघमित्रा जी ने लेके यहाँ से लगाई थी और उसकी शाखा है। आज उस पवित्र ऐतिहासिक दिन पे मैं डॉक्टर अम्बेडकर कॉलेज के सभी विद्यार्थियों को, स्टूडेंट्स को
बहुत बहुत अपनी हार्दिक मंगल कामना देता हूँ। और ये जो बाली के जो स्टूडेंट्स हैं, जो उसके लेक्चर प्रोफेसर हैं, आप लोगों ने बहुत ही एक यादगार काम किया है। और यह सेलिब्रेशन जो है बहुत अच्छा है, ऐतिहासिक है। इसलिए मैं आप सबको बहुत बहुत आज के दिन की बधाई देता हूँ और आप सबको मंगल कामना करता हूँ। प्रथम हम वंदना करेंगे, बुद्ध नमन वंदना इत्यादि। उसके बाद जो है फिर दो शब्द आप लोग बोलना आवत बोलिएगा। तो बोला साधु इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुतरो लोकविदुर्यनुत्तरो पुरुषधम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं जिगीतपर्यन्तं शरणं गच्छामि। स्वाहातो भगवता धम्मो सन्निधिको राजो येमासिको पनायिको पश्चतं वेदितको विन्योहिति धम्मविदितपर्यन्तं शरणं गच्छामि। सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो मुनिपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो स्वामीजिपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदञ्चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषयुगः एष भगवतो सावकसङ्घो लाहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अञ्जलिं करणीयो अनन्तरं कुर्यात् लोकसाधि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। इमाय धम्मानुधम्मपटिपटिया बुद्धं धम्मं संघं पूजयामि। आदायि माय पटिपटिया जाति जरा व्याधि मरण महापरिमुच्यसामि। देविना पुय्यन्तं मेन मामे बाल समागमो सतं समागमो हन्तु यावै बालपत्या देवो वसतु कालेन सस्य सम्पत्ति हेतु च प्रीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको। इमाय बुद्ध धम्म संघ पूजाय कर्ताय शुद्ध चेतसा चिरन्ति जन्तु स धम्मो लोको हन्तु सुखी सदा। दुर्गतं मधुरन्धरं शीलराशि सुगाननं वै वन्दाहे वन्दामहे भीमरावयं वेदकर नामकं। साधु साधु बुद्धं नमः धम्मं नमः। महामानव तथागत गौतम बुद्ध, पूज्य बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर इत्यादि सभी महामानवों को उनके मानवीय विचारों का सम्मान करते हुए आज इस पवित्र ऐतिहासिक दिन पर आज जो हम लोगों ने संगीता जी को याद किया है, ये हमारे लिए बड़े गौरव की बात है। धम्मन दो मैं बता दूं, जैसे कि आप लोग तो सभी विद्वान हैं, यहाँ पे जानकार हैं। सर्वप्रथम भारत में महिलाओं को हक और अधिकार देने वाले कौन थे? तथागत गौतम बुद्ध थे। भारत की भूमि पे कभी जब यहाँ आर्य नहीं आए थे तो यह भूमि जो है समता स्वतंत्रता बंधुता की भूमि मानी जाती थी। लेकिन नारियों के आगमन के बाद जब उनका काल आया, उन्होंने महिलाओं से हक अधिकार छीन लिए, इतर जातियों से छीन लिया। फिर तथागत गौतम बुद्ध ने अपनी धम्म क्रांति के द्वारा, समाज क्रांति के द्वारा प्रथम भिक्षुनी अपनी मौसी माँ को महाप्रजापति गौतमी उन्होंने जो है बनाने का काम किया था। प्रथम हक अधिकार जो है भारत का विश्व का इतिहास है कि तथागत गौतम बुद्ध ने महाप्रजापति गौतमी को जितना भिक्षु को अधिकार है उतना पूरा अधिकार जो है महिलाओं को भी उन्होंने देने का काम किया। और बुद्ध धर्म में ऐसा नहीं, महिला पुरुष सभी इक्वल हैं, बराबर हैं। तथागत गौतम बुद्ध ने जो शुरुआत किया था
उसकी लड़ाई बहुत सारे महापुरुष लड़ते गए जैसे साहू फुले इत्यादि। फिर आधुनिक भारत में पूज्य बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर ने अपनी कॉन्स्टिट्यूशन के द्वारा, भारतीय संविधान के द्वारा महिलाओं को पूरा हक और अधिकार दिया है। ये देश आज इतना प्रगति कर रहा, विकास कर रहा है और महिलाएं यहाँ तक कि राष्ट्रपति की पोस्ट तक पहुँची हैं। अब ये जो मुर्मू है, जो आदिवासी समाज के जिनको कुछ हक अधिकार था ही नहीं इस देश में, आज बाबा साहब अम्बेडकर की देन है, भारतीय इंडियन कॉन्स्टिट्यूशन की देन है। ये आज महिलाएं प्रधानमंत्री का पद छोड़कर भारत में लगभग हर जगहों को सुशोभित करने का काम कर रही है। तो महिलाओं में वो शक्ति है, ऊर्जा है। नमो बुद्धाय। नमस्ते जी, बतावे बनते सभी को। आज थेरी दिवस ही संकल्पना डिपार्टमेंट ऑफ पाली आणि त्या विद्यार्थिनी माझ्याकडे आल्या विथ अ टीचर आणि त्यांनी म्हटलं मॅडम आपल्याला हा दिवस करायचा आहे। मी खूप खुश झाली कारण की मला काहीच माहिती नव्हतं, क्षमा असावी, कारण की इतका बुद्ध धम्माचा आम्ही अभ्यास केलेला नाही आहे। पण ही जे संगमित्ता थेरी दिवस आहे हा आता सर्वांनीच सांगितलेला आहे की संगमित्ता काय त्यांचं या भारत देशावर म्हणा किंवा पूर्ण जगभरात त्यांची काय विख्यात त्यांची कीर्ती आहे। कारण की त्या इतक्या राजेशाही थाटात राहून त्यांनी एक भिकुणी बनायचं ठरवलं आणि भिकुणीचं सर्व त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन पूर्ण प्रचार प्रसार। कारण की महेंद्र आणि संगमित्ता हे दोन्ही बहीण भाऊ आणि महेंद्र तर ते करतच होते, ते या धर्मात होते, पण धर्माचा प्रसार एक लेडी, एक स्त्री आणि त्या संगमित्तात त्यांनी आपली जे त्यांची संकल्पना होती त्यांना वाटलं की मी पण करू शकते आणि हे राजपाट मला नाही पाहिजे, मी याकरिता जाते। आज आपण पाहतो की मुली फॉरेनमध्ये बाहेर देशात शिकायला जातात, तर हे यांच्याचमुळे, यांनीच ही आपल्याला पाठ दाखवलेली आहे। जे काही आता आंतरराष्ट्रीय, कारण की आज जेही आपण पाहतो आपल्या मुली, आपल्या विद्यार्थिनी, आपल्या कॉलेजच्या पण विद्यार्थिनी कशा प्रोग्रेस करत आहेत, त्यांचं फ्युचर किती ब्राईट आहे, कारण की ग्लोबल एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे ग्लोबली। आणि म्हणूनच हा सगळा प्रचार प्रसार थ्रू बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार संगमित्तांनी केलेला आहे। त्यांना किती अडचणी आल्या, त्यांच्याबरोबर कोण होते, कारण की यामध्ये आपल्याला लेडीज आधी 3ऱ्या शतकातलं मॅडमने सांगितलं की 3ऱ्या शतकात बोलायची जरी स्त्रियांना ही सुद्धा त्यांना सूट नव्हती आणि त्या आपले प्रश्न यामध्ये फक्त साधे प्रश्न नव्हते जेवणा खाण्याचे, पण त्यांचे दुसरेही प्रश्न असायचे आणि जे स्पेशली लेडीजचे प्रश्न ते सॉल्व करायला हा भिक्खू संघ गरजेचा होता। आणि म्हणून या संघाकरता त्यांनी 500 भिक्खुनी, जम्मू देशात तर आपला जम्मू देश म्हणजे भारत, यामध्ये धम्म खूप होता, पण नंतर तो धम्म आपला त्या कशा याच्यामध्ये तो चालला गेला, कुठे त्याचं लुप्तता झाली आणि परत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे 1956ला जी दीक्षा दिली, या भूमीवरून आपण पाहतो परत बुद्ध धर्माचा प्रसार प्रचार आपण करतो आणि आपण पाहत राहतो की आपल्या कॉलेजच्या माध्यमातून, स्मारक समितीच्या माध्यमातून की बुद्धाचा इथून कसा प्रचार प्रसार होते। तर ही एक नीव या संगमित्रांनी इथे ठेवलेली आणि त्यामुळे आपण त्यांना प्रणाम करू, शतशत प्रणाम करू त्यांना। आणि आज मी सर्वांना, सर्व इथे उपासक उपासिका आहेत आणि आमचे भिक्खू संघ आहेत, यांना मी आजच्या दिवशी शुभेच्छा देते। आणि सर्वांना आज जे थेरी दिवस आहे, जो सरांनी सांगितला की थोर दिवस म्हणतात त्याला, ग्रेट डे, आपण असाच हर एक वर्षी हा दिवस सेलिब्रेट करू। आणि आजच्या दिवशी आम्ही एक अजून ठरवलेलं आहे की आपला जो सेमिनार हॉल आहे त्याला संगमित्रा हॉल हे नाव आजच्या दिवशी आपण देत आहे, तर हे आपण तिथे इनॉग्रेट करणार आहे आणि आज त्या हॉलचं नाव आजपासनं संगमित्रा हॉल राहणार आहे। जो सेमिनार हॉल आहे आपला 1 रूम नंबर, त्याचं नाव आज मी उद्घोषित करते, संगमित्रा हॉल राहणार आहे। धन्यवाद। चित्तं हि समाहितो वियुहि वर्तमानं हि सम्मा धम्मं विपस्सनो। अर्थात
चित्त समाहित असल्यावर आणि ज्ञानमार्गाने सम्यक दृष्टी उत्पन्न झाल्यानंतर स्त्रीभाव तुम्हाला कुठेही अडथळा आणू शकत नाही. आपल्या सर्वांना संघमित्ता दिवसाच्या अनंत मंगल कामना. पाली विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर यांच्याद्वारे आज संघमित्ता थेरी दिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमामध्ये उपस्थित भिक्खू संघ, कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रिन्सिपल मॅडम आणि उपस्थित विद्यार्थीगण आणि सर्व स्टाफ मेंबर्स आणि दीक्षाभूमीमध्ये आलेले सर्व श्रद्धालू उपासिक आणि उपासिकांना माझा सप्रेम जय भीम. सर्वप्रथम मी NAP फर्स्ट इयरच्या स्टुडंटच्या खूप धन्यवाद देते, कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळे हा संघमित्ता थेरी दिवस जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व जी मदत झालेली आहे मला त्या विद्यार्थिनींची झालेली आहे. त्यांचीच आयडिया होती, ती त्यांची संकल्पना होती, सगळी मदत त्यांची झालेली आहे. आणि महत्त्वाचं जेव्हापासून आम्ही ग्रुपमध्ये टाकलेलं आहेत काही मेसेजेस मला पण येत आहे की अद्याप थेरी संघमित्ता दिवस याबद्दलची अवेअरनेस किंवा जागरूकता लोकांमध्ये नाही आहे. हा महत्त्वाचा उपक्रम आहे पाली विभागाद्वारे की थेरी संघमित्ता थेरी यांचं काय योगदान राहिलेलं आहे बुद्धिझममध्ये. तर मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करते. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये 3ऱ्या संगीतीचे आयोजन करण्यात आलेले होतं. त्यावेळेस थेर महिंद आणि त्यांच्या समवेत काही भिक्खू संघ हे श्रीलंकेमध्ये यांनी धम्माचा प्रचार प्रसारासाठी ते गेले होते. त्यामध्ये राणी अनुला देवी आणि 500 स्त्रिया ज्या होत्या यांना बुद्ध धम्माप्रती यांचा संवेग उत्पन्न झालेला होता आणि त्यांना भिक्खुनी बनण्याची इच्छा उत्पन्न झालेली होती. परंतु भिक्खू आणि भिक्खुनी पाथिमोक्ष नियम याच्यानुसार महिलांना प्रवज्या उपसंपदा देण्याचा अधिकार भिक्खुनींनाच असतो. त्यामुळे थेर महिंद यांनी त्यांची जी भगिनी होती थेरी संघमित्ता यांना भारतातून आणण्यासाठी त्यांनी अनुरोध केलेला होता. सोबत त्यांनी बोधी वृक्षाची शाखासुद्धा आणण्यासाठी त्यांनी अनुरोध केलेला होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन थेरी संघमित्ता यांच्या समवेत सुमारे 11 थेरी बोधी वृक्ष सोबत घेऊन त्या श्रीलंकेमध्ये त्या गेलेल्या होत्या. आणि त्यावेळेस राजा देवाणपिय तिस्स यांचं शासन श्रीलंकेमध्ये होते. राजा देवाणपिय तिस्स स्वतः ते समुद्रामध्ये ते जाऊन त्यांनी थेरी संघमित्ता बोधी वृक्ष आणि ज्या इतर थेरी होतं त्यांचं त्यांनी स्वागत केलेलं होतं. आणि मार्गशीर्ष पौर्णिमा याच दिवशी बोधी वृक्ष हे श्रीलंकेमध्ये त्याचं रोपण झालेलं होतं. त्याचप्रकारे त्याच्या अजून 8 शाखा ज्या होत्या ह्या श्रीलंकेतल्या वेगवेगळ्या शहरामध्ये त्या लावण्यात आलेल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे की आपण जेव्हा विद्यापीठ प्राचीन बौद्ध विद्यापीठांचं आपण अध्ययन करतो त्यावेळेस आपल्याला हीच माहिती प्राप्त होते की भिक्खू त्या ठिकाणी आचार्य राहिलेले होते आणि भिक्खूंद्वारेच अध्यापनाची परंपरा राहिलेली होती. परंतु ज्यावेळेस मी ह्या ग्रंथाचं अध्ययन केलं त्यावेळेस मला कळलं की त्यांच्यासोबत ज्या आलेल्या 11 भिक्खुणी होत्या यांनीसुद्धा श्रीलंकेमध्ये धम्माचा प्रचार प्रसार आणि शिकवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलेलं होतं. वारंवार भारतातून भिक्खुणी संघ अनुराधपूर इथं गेलेला आहे. सुमारे 20,000 भिक्खुणीसुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांनी अध्यापनाचं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यामुळे अनुराधपुरातील महाविहार हे जे होतं हे भिक्खुणी अध्ययन केंद्र म्हणून हे स्थापित झालेलं होतं. याविषयीचं अवेअरनेस खूप कमी लोकांना आहे. आणि त्याच्यानंतर आधुनिक काळात भदंत आनंद कोसल्यान यांनी अनुराधपूरमध्ये जी बोधिवृक्षाची शाखा होती ज्यातून बोधिवृक्ष उत्पन्न झालेलं तर त्याच्याच 3 शाखा त्या नागपूरमध्ये घेऊन आलेल्या आहेत. एक इथं रोपीत झालेली आहे, एक सुगत नगर मेडिटेशन सेंटरमध्ये आणि एक खैरी इथं लावली. परत आधुनिक काळामध्ये 1903 साली महाबोधी सोसायटी श्रीलंका यांनी हा जो थेरी संघमित्ता दिवस आहे यांनी पुनरुज्जीवित केलेला आहे. हा दिवस इथं उपोषण ओया दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आणि त्याचप्रकारे त्या देशाची संकल्पना आहे की हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात यावा. कारण ही महिलांचं कर्तृत्व आहे की त्या तेवढ्या इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये भारताच्या बाहेर गेलेल्या आहेत. सो एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते आणि परत एकदा पाली विभाग माझ्या विद्यार्थिनी आणि माझ्या मैत्रिणी आणि माझी सहकारी विदेशा सगळ्यांना तुमच्या खरंच तुमचा छान उपक्रम तुम्ही दिलेला पाली विभागाला डॉक्टर आंबेडकर कॉलेज नेहमीच ऋणी राहील.